राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तासात काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे। सतर्क राहण्यासंदर्भात आता आवाहन केलं जात आहे। राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावे आणि स्थानिक शासकीय यंत्रणेकडून आता देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात येत आहे। पुढील 3 ते 4 तासात काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून सतेज औंधकर आणि छत्रपती संभाजीनगरमधून सचिन बडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मी आधी कोल्हापूरमध्ये सतेज यांच्याकडे जाणार। सतेज, कोल्हापूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय। नीलम, मी तुला थोडंसं अपडेट करतो। कोल्हापूर जिल्ह्याला आज रेड अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे। भारतीय हवामान खात्यानं हाय अलर्ट आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि जवळपास आपण पाहिलं तर कोल्हापूर शहरात जरी काहीशी उघडीप असली तरी ग्रामीण भाग असेल, विशेषतः घाटमाथा असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येत आहेत। पंचगंगा नदीची जे अपडेट्स आपल्याकडे 8 वाजताच्या रिपोर्टनुसार आलेली आहे ती 19 फूट 8 इंच जी पाणी पातळी आहे ती आता सध्या पंचगंगा नदीची आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राजाराम बंधारा असेल, रुई बंधारा असेल, इचलकरंजी असेल, याच्यासह जवळपास 13 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक काहीशी विस्कळीत झाल्याचं आपल्याला पूर नियंत्रण कक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मात्र पर्यायी मार्गाने वाहतूक सध्या सुरू असल्याचं देखील या सगळ्या रिपोर्टनुसार आपल्याला पाहायला मिळते। आज रेड अलर्ट आहे त्यामुळे पश्चिम घाटमाथ्यावरती मुसळधार असा पाऊस पडेल असा इशारा देखील भारतीय हवामान खात्याने दिल्यामुळे जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळते। त्यामुळे घाटमाथा असेल, त्याचा धबधब्यांचा काही परिसर असेल, या ठिकाणी पर्यटकांनी जाणं टाळावं, हुल्लडबाजी टाळावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत सर्व यंत्रणा आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत। जे जिल्ह्यातील 14 प्रकल्प आहेत त्यामध्ये विशेषतः राधानगरी प्रकल्पाचा जर आपण विचार केला तर राधानगरी प्रकल्प जवळपास 48% भरलेला आहे। मान्सून पूर्व पावसानं जवळपास अर्ध राधानगरीचं धरण आहे ते भरण्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे मान्सून पूर्व पावसानं जोरदार अशी हजेरी लावलेली आहे। काही ठिकाणी शेतात देखील पावसाचं पाणी गेल्यामुळे आणि नदीकाठच्या शेतीत देखील पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान देखील शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर भुईमुग आता काढणीला आलेला होता, काही पिकं काढणीला आलेली होती। मात्र असं असताना देखील या ठिकाणी आता पुराचं पाणी असेल किंवा ज्या पावसाचं पाणी असेल ते साचून राहिल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता शेतकऱ्यांना देखील कुठेतरी या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांची होती। पाऊस काय थांबता थांबेना झाले त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढलेली आहे। आज रेड अलर्ट दिल्यामुळे खरं तर पुन्हा एकदा शेतकरी आता चिंतित असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। एकीकडे महानगरपालिका नाले सफाई करते, चॅनल सफाई करते, मात्र ज्या ताकदीनं करणं गरजेचं आहे त्या ताकदीनं होताना आपल्याला दिसत नाहीये। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर पावसाचा शहरात जरी उघडीप असली तरी ग्रामीण भागात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। धबधबे काही ठिकाणी प्रवाहित झालेले आहेत, पर्यटक देखील त्या ठिकाणी जात आहेत। मात्र जिल्हा प्रशासन या सगळ्या येणाऱ्या आपत्तीचा किंवा संभाव्य पूर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आणि आज शक्यतो घराबाहेर पडणं टाळा, घरातच राहा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आल्याचं आपल्याला सांगण्यात येतंय। मधून सचिन बडे हे जोडलेले आहेत। तर सचिन, आपण पाहतोय राज्यामध्ये काल मुसळधार पाऊस झालेला आहे, अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे? मागील आठवडाभरापासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय।
त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी त्यांच्या फळबागा असतील, त्यांची पिकं असतील, त्यांचे भाज्या असतील, ह्या पूर्णपणे या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेतकऱ्यांना हे प्रचंड नुकसान आहे, कारण काही ठिकाणी फळबागांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे ते नुकसान भरपाईची मागणी शेतकरी एकीकडे करत आहे, तर दुसरीकडे या अवकाळी पावसामुळे, जोरदार पावसामुळे ज्या ठिकाणी नुकसान झालंय म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान हे पंचनाम्याच्या माध्यमातून पाहून घ्यावं आणि त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा द्यावा, हीच मागणी जी आहे ती आधी शेतकऱ्यांनी केलेली होती आणि त्यानंतर या मागणीला कुठेतरी समोर धरत जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत. जोरदार पाऊस पडल्याच्या नंतर काही ठिकाणी घरांची देखील पडझड झालेली आहे, त्यासोबतच उभी पिकं ही आडवी झालेली आहेत आणि ज्या फळबागांना फळं आलेली होती ती सुद्धा फळं गळून पडली आणि त्या ठिकाणी सुद्धा नुकसान झालेलं आहे. आणि अशामध्येच काही ग्रामीण भागामध्ये अक्षरशः पूल वाहून गेलेले आहेत, रस्ते वाहून गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी पाणी काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी तरसावं लागत होतं, तर त्याच जिल्ह्यांमध्ये आता काही नद्यांना सुद्धा नाल्यांना सुद्धा पाणी आलेलं आहे. त्यामुळे एकीकडे जरी दिलासा मिळत असला तर दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तर काही ठिकाणी म्हणजे आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं किंवा मराठवाड्यात पाहिलं तर 400 पेक्षाही जास्त पशुधन दगावलेलं आहे आणि 30 पेक्षाही जास्त नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. जी नक्कीच, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास सतेज आणि सचिन, आपले धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.